इन्स्पेक्टर पाटील आत आले. त्यांच्याबरोबर नीता, हरबिंदर सिंग, जीवनदास शहा आणि आयुबसुद्धा आत आले. आत आल्या आल्या आयुबनं काहीशा खुनशी नजरेनं माझ्याकडं पाहिलं. कदाचित मी कोण हे नीताने त्याला सांगितलेलं असावं, पण आयुबकडे मी फारसं लक्षच दिलं नाही. हॅलो पन्नालाल साहेब. मी पन्नालाल उर्फ जीवनदास शहाकडे बघत हसून म्हणालो. निदान आता तरी आपण मला जीवनदास शहा किंवा JS म्हणायची परवानगी देणार आहात का? जीवनदास शहांनी काहीशा कठोर नजरेनं माझ्याकडे बघितलं. तुम्ही असे नाराज नका हो बुवा. तुमचे 500 रुपये मी तुम्हाला परत करीन, मग तर झालं. शहांनी काहीच उत्तर दिलं नाही. आपण नेमके हिथं कसे काय आले? इन्स्पेक्टर पाटलांनी जीवनदास शहांना विचारलं. आम्ही सकाळी तुमच्या ऑफिसमध्ये आलतो. मी सार्चना सबनीसांनी पोलीस कंप्लेंट केली ना, त्याच्यानंतर तेव्हा कळलं का आपण गेल्या काही दिवसापासून ऑफिसातच आले नाही म्हणून. मला कळालं की पार्टनर मिस्टर नवलभाई पटेलांचा खून झालेला असून त्यांचं प्रेत एअरपोर्टवर कुणाच्या तरी कारच्या डिक्कीत सापडलं, म्हणून मी इथे आलो. तेच म्हणतोय मी, तुम्हाला कसं कळलं का नवलभाईचा खून झाला आहे, त्याचं प्रेत एअरपोर्टवर सापडलं आहे, कसं कळलं? न कळायला काय झालं? असल्या गोष्टी फार लवकर पसरतात. त्यातून नवलभाई तशी प्रसिद्ध व्यक्ती होती. कोणीतरी एअरपोर्टवर त्यांचं प्रेत ओळखलं आणि मला फोन केला. मी ताबडतोब आमच्या बांदिवलीच्या साईट ऑफिसवर गेलो, तर तिथे सुद्धा कालचा सगळा प्रकार समजला. आमचा सगळा स्टाफ आत्तासुद्धा एअरपोर्टवर बाहेर उभा आहे. आपल्याला फोन कोणी केलता? काही कल्पना नाही. म्हणजे काय की नवलभाईंच्या खुनाची बातमी ऐकून मी इतका हादरलो होतो की त्या गडबडीत फोन करणाऱ्याचं नाव विचारायचं विसरून गेलो. पण मला वाटतं आमच्या ह्या कॉलनीत प्लॉट घेणाऱ्या कुठल्या तरी प्लॉट होल्डरने तो फोन केलेला असावा. मी कितीही नाही म्हटलं तरी पाटील शेवटी पोलीस इन्स्पेक्टर होते. ते काही न बोलता गप्प कस्ती बसतील. जीवनदास शहानंतर त्यांनी आपला मोर्चा आयुबकडे वळवला. आपण कोण? हे मिस्टर आयुब आहेत, हरबिंदर सिंग म्हणाला. हे माझे मित्र आहेत. खरं म्हणजे हेच मला एअरपोर्टवर रिसीव्ह करायला येणार होते, पण रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली, त्यामुळे ते वेळेवर एअरपोर्टवर पोचू शकले नाही. मी अर्ध्या तासापूर्वी इथे पोचलो. हे जर वेळेवर पोचले असते तर या भानगडीत मी सापडलोच नसतो, हरबिंदर सिंग काहीशा वैतागलेल्या स्वरात म्हणाला. कुठून मला बुद्धी झाली कुणास ठाऊक ह्या माणसाच्या गाडीत बसायची, आणि नेमकं माझ्या उपस्थितीत याच्या कारच्या डिक्कीत ते प्रेत सापडलं. काहीही कारण नसताना मी या लफड्यात. त्याचं हे वाक्य पूर्ण होण्यापूर्वी मी अगदी शांत सहज आवाजात म्हणालो, पण तुम्हाला तर आधीच माहिती होतं की माझ्या कारच्या डिकीत नवलभाई पटेलांचं प्रेत आहे. मग तुम्ही माझ्याबरोबर माझ्या कारमधनं जाण्याचा निर्णय का घेतला बरं? व्हॉट नॉनसेन्स. हरबिंदर सिंग एकदम भडकून ओरडला. मला कसं माहिती असणार की तुझ्या कारच्या डिकीत प्रेत आहे म्हणून? कारण तुम्हीच माझ्या कारच्या डिकीत ते प्रेत ठेवलेलं होतं. पुन्हा मी शांत स्वरात म्हणालो. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? हरबिंदर सिंग आता पहिल्यापेक्षा जास्त जोरात ओरडला. मग पाटलांकडे वळत तो म्हणाला, इन्स्पेक्टर, ह्या माणसाला काय वेड लागलं आहे का काय? हे असं वाटेल ते बरळण्यापासून तुम्ही त्याला थांबवा. इन्स्पेक्टर पाटील काही बोलण्यापूर्वी मी म्हणालो, इन्स्पेक्टर साहेब, इथे मला काही बोलण्यापासून अडवू शकतात, पण जे काही मी बोलतोय ते वर्तमानपत्रात छापण्यापासून ते अडवू शकणार नाहीत मिस्टर हरबिंदर सिंग. अरे, जर तू असले काही बिनबुडाचे आरोप आपल्या त्या भिक्कारड्या वर्तमानपत्रात छापून आणलं ना, तर मी तुझी आणि तुझ्या त्या वर्तमानपत्राची वाट लावून टाकीन, समजलास? संतापाने हरबिंदर सिंगचा चेहरा काहीसा विकृत झाला होता. गळ्याजवळच्या नासा तट्ट फुगल्या होत्या. संतापाने त्याचं सगळं अंग थरथर कापत होतं. मिस्टर हरबिंदर सिंग, प्लीज प्लीज, जरा प्लीज.
इन्स्पेक्टर पाटील त्याला चुचकारत म्हणाले, अरे काय प्लीज, तुम्हाला काय वाटतं मी या माणसाला असा सोडीन? मी ह्याच्यावर बदनामीचा खटला भरेन. नाही, जरूर भरा तुम्ही खटला, आणि त्याची आवश्यकता भासली तर मी तुमच्या बाजूने साक्ष देईन ना. पण हे अशी आरडाओरड केल्यामुळं तुमच्या केसला बळकटी येईन असं वाटतंय का तुम्हाला? हरबिंदर सिंगनं काही बोलण्यासाठी तोंड उघडलं आणि मग पुन्हा काहीतरी विचार करून तो गप्प राहिला. पण त्याच्या डोळ्यातला संताप अजूनही धुमसत होता. जर हा असे काही बिनबोडाचे आरोप करत असेल तर करू द्या त्याला. त्यामुळे तो स्वतः आणखीन त्याच्यात फसन. आपल्या दृष्टीने ते लय फायद्याचं आहे. पाटलांनी हरबिंदरला समजावलं. पाटलांचं म्हणणं हरबिंदर सिंगला पटलं असावं. तो गप्प बसला. आपल्या खिशातून त्याने अस्वस्थपणे सिगरेटचं पाकिट काढलं. त्यातली एक सिगरेट ओठात सारली. मग मॅचबॉक्ससाठी तो आपल्या कोटाचे पॅन्टचे खिसे चाचपायला लागला. आयुबने तत्परतेने आपल्या खिशातनं मॅचबॉक्स काढली. काडी ओढली, ती हरबिंदर सिंगच्या पुढ्यात धरली. हरबिंदर सिंगनं किंचित पुढे झुकून सिगरेट पेटवली. मग रिपोर्टर साहेब, आणखीन कोणतं पिल्लू सोडायचा विचार आहे? इन्स्पेक्टर पाटलांनी काहीशा उपहासानं मला विचारलं. पाटलांचा माझ्यावर विश्वास नव्हता हे तर उघडच होतं, पण केवळ वरून कमिशनर साहेबांचा दाट्टा असल्यामुळे त्यांना मला ही अशी सवलत द्यावी लागली होती. नाहीतर नाही पाटील साहेब, आता पिल्लू बिल्लू नाही, एकदम भला दांडगा रानडुक्करच सोडायचा विचार करतोय. काय बोलायचे ते लवकर बोल, तुला दिलेली मुदत संपत आली. मला असं म्हणायचं आहे. एकेका शब्दावर जोर देत मी म्हणालो, 14 ऑगस्टला दुपारी 2च्या सुमाराला मार्वे रोडवर कसलाच ॲक्सिडेंट झालाच नव्हता. इन्स्पेक्टर पाटलांच्याच नाही तर प्रत्येकाच्याच तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडला. प्रत्येकजण माझ्याकडे अविश्वासानं पाहत होता. काहींच्या डोळ्यात चक्क माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला असावा असे भाव दिसत होते. हरबिंदर सिंगच्या फियाटचा आणि नवलभाईंच्या ॲम्बॅसेडरचा कधीच कुठेच ॲक्सिडेंट झालेला नव्हता. ॲक्सिडेंट झाल्याची ती बातमी मुद्दामहून पसरवण्यात आलेली होती. क्षणभर पुन्हा त्या खोलीत शांतता पसरली. मिस्टर विक्रम, कोणी काही बोलण्यापूर्वीच पटवर्धन म्हणाले, केवळ याच आधारावर तुम्ही आमची नुकसान भरपाईची रक्कम वाचवण्याचा प्रयत्न करणार होतात? हो. मग मला वाटतं मी इथे येऊन उगाचच माझा टाईम वेस्ट केला. पटवर्धन अतिशय निराश स्वरात म्हणाले, कारण ॲक्सिडेंट झालेला होता याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्यात संशयाला अजिबात जागा नाही आहे. जागा का नाही आहे? कारण आमच्या कंपनीच्या सर्वेअरनं स्वतः दोन्ही गाड्यांची पाहणी केली होती आणि त्यावरून स्पष्टपणे लक्षात येत होतं की फियाटचा मागचा बंपर आणि त्याच्या खालचा वरचा भाग आणि ॲम्बॅसेडरचा पुढचा बंपर भाग एकमेकांना धडकलेले होते आणि त्यामुळे दोन्ही गाड्यांची तशी अवस्था झालेली होती. मला सांगा, तुम्ही किंवा तुमच्या सर्व्हेयरने दोन्ही गाड्यांची पाहणी घटनास्थळी जाऊन केली होती? नाही, पण तुम्ही दोन्ही गाड्यांची पाहणी नंतर केली होती. त्यावरून असं कुठं सिद्ध होतं आहे की दोन्ही गाड्या 14 ऑगस्टला दुपारी 2च्या सुमाराला मार्वे रोडवरच एकमेकांना धडकल्या होत्या? असं होऊ शकत नाही का की फियाटचा ॲक्सिडेंट दुसरीकडे कुठेतरी आणि ॲम्बॅसेडरचा ॲक्सिडेंट आणखीन दुसरीकडे कुठेतरी झालेला असावा? इन्स्पेक्टर पाटील एकदम खुर्चीवर ताठ बसलेले होते. प्रथम त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसायला लागली. विक्रम, तुला नेमकं काय म्हणायचे? पाटलांनी खास आवाजात विचारलं. मला हेच म्हणायचं आहे पाटील की हरबिंदर सिंगच्या गाडीचा आणि नवलभाईंच्या गाडीचा ॲक्सिडेंट कधीच झालेला नव्हता. याबाबतीत शहासाहेब आपल्याला माहिती पुरवू शकतील की 14 ऑगस्टला दुपारी 2च्या सुमाराला त्यांच्या साईटवरच्या ऑफिसमध्ये एका इंजिनियरच्या वाढदिवसानिमित्त पार्टी दिली गेली होती. त्या पार्टीत थोड्याफार प्रमाणात ड्रिंक्स म्हणजे रम, व्हिस्की वगैरे सुद्धा सर्व केलं जात होतं. नवलभाई त्या पार्टीत साधारण 3-3:15च्या सुमाराला येऊन सामील झाले होते आणि तासाभराने म्हणजे 4:30 वाजता पार्टीतून बाहेर पडले होते. आणि 4:30 वाजता
नवलभाईंची सेक्रेटरी मिस अर्चना सबनीसनं त्यांची कार अतिशय चांगल्या स्थितीत पाहिलेली होती. त्या कारला साधा ओरखडासुद्धा गेलेला नव्हता. म्हणजेच मिस अर्चना याची साक्षीदार आहे की 4:30पर्यंत नवलभाईंच्या कारला ॲक्सिडेंट झालेला नव्हता. आत्ताच मिस्टर जीवनदास शहांनी सांगितलं आहे की त्यांचा सगळा स्टाफ एअरपोर्टवर उपस्थित आहे. जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही मिस अर्चनाला बोलवून घेऊन या सगळ्या गोष्टींची खातरजमा करून घेऊ शकता. त्या मिस अर्चना आल्यात का एअरपोर्टवर? पाटलांनी शहांना विचारलं. हो, ती आली आहे. तर मग प्लीज त्यांना जरा बोलवून आणा. शहा बाहेर गेले आणि 2 मिनिटात अर्चनाला घेऊन परत आले. बसा बसा. एका खुर्चीकडे बोट दाखवत पाटील अर्चनाला म्हणाले, मी इन्स्पेक्टर पाटील या केसच्या संदर्भात चौकशी करतोय. तुम्हाला 1-2 प्रश्न विचारतो, चालेल? हो, विचारा. तुम्ही या विक्रमला ओळखता का? माझ्याकडे बोट दाखवत पाटलांनी विचारलं. हो. केव्हापासनं? कालपासनं. कालच यांची आणि माझी पहिली भेट झाली होती. कोणत्या संदर्भात? नवलभाईंनी मला यांना आणण्यासाठी गाडी घेऊन पाठवलेलं होतं. नवलभाईंनी या मिस्टर विक्रमला कशासाठी बोलवलं होतं याची तुम्हाला कल्पना होती का? हो, त्या ॲक्सिडेंटच्या संदर्भात त्यांना यांची भेट घ्यायची होती. मिस अर्चना, मिस्टर विक्रमने तुम्हाला पैशाची किंवा इतर कसल्या तरी प्रकारची लाच देऊन नवलभाईंच्या 14 ऑगस्टला झालेल्या कार ॲक्सिडेंटविषयी काही विशेष प्रकारची माहिती काढून घ्यायचा किंवा त्याच्याबद्दल काय खोदून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलता का? नाही हो, तसं करायचं त्यांना कारणच काय? कारण त्यांनी स्वतः तो ॲक्सिडेंट झालेला पाहिला होता. अर्चना येण्याअगोदर मी जे काही बोललो होतो त्याची तिला कल्पना नव्हती. त्यामुळे तिने मी तो ॲक्सिडेंट पाहिला आहे हे गृहीत धरून तसं उत्तर दिलं होतं. इन्स्पेक्टर साहेब, मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, अर्चना म्हणाली. आत्ता तुम्ही मिस्टर विक्रम यांनी मला काही लाच दिली का हा जो प्रश्न विचारला त्यावरून आठवण झाली. विक्रम साहेबांनी जेव्हा त्या ॲक्सिडेंटचा जबाब आम्हाला लिहून दिला तेव्हा मिस्टर नवलभाईंनी आमच्या नवीन कॉलनीत एक प्लॉट अगदी स्वस्तात द्यायची तयारी त्यांना दर्शवलेली होती. एवढंच नव्हे तर त्या प्लॉटची किंमत त्यांनी हवी तेव्हा हवी तशीच द्यावी असं सुद्धा सांगितलं होतं. आणि माझ्या इतक्या दिवसांच्या अनुभवानुसार नवलभाई एवढे उदार आणि दिलदार स्वभावाचे अजिबात नव्हते. व्यवहाराच्या बाबतीत आणि त्यातून पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत ते अतिशय कडक होते. आणि म्हणूनच मिस्टर विक्रम यांनी प्लॉट घ्यावा म्हणून ते देत असलेली सवलत बघून मलाही मनातनं आश्चर्य वाटलं होतं. पण ही सवलत म्हणजे एक प्रकारची लाच होती हे माझ्या नंतर लक्षात आलं होतं, विक्रम साहेबांनी पाहिलेल्या त्या ॲक्सिडेंटच्या संदर्भात. मग मिस्टर विक्रम यांनी नवलभाईंची ऑफर स्वीकारली का नाही स्वीकारली? नाही, त्यांनी ती अगदी स्पष्ट शब्दात नाकारली. इतकंच नाही तर नवलभाईंच्या तोंडावर त्यांनी सांगितलं की आपण अशी काही लालूच मला दाखवायच्या भानगडीत पडू नका. मी पाहिलेल्या त्या ॲक्सिडेंटच्या जबानी त्यामुळे फरक पडणार नाही. आयशी. माझ्याकडे बघत पाटील उद्गारले आणि मग पुन्हा अर्चनाकडे बघत त्यांनी विचारलं, नवलभाईंची कार 14 ऑगस्टला तुम्ही अगदी शेवटची केव्हा आणि कुठं पाहिली? 14 ऑगस्टला दुपारी 3-3:15च्या सुमाराला नवलभाई पार्टीत सामील झाले होते आणि 4:30 वाजता ते ऑफिसमधनं बाहेर पडले होते. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टची ऑफिसला सुट्टी होती. पण काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स टाईप करण्यासाठी मी त्यांच्या बंगल्यावर यावं हे सांगण्यासाठी आणि काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी त्यांनी मला ऑफिसच्या बाहेर बोलवलं होतं. त्यावेळी त्यांची कार समोर उभी होती. त्यावेळी गाडीची कंडिशन कशी? जशी असायला हवी तशी. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे ती अपघातात वगैरे सापडल्यासारखी दिसत होती का? अजिबात नाही. तिला कुठेही साधा ओरखडासुद्धा उमटलेला दिसत नव्हता. त्यानंतर तुम्ही ती कार केव्हा आणि कुठं पाहिली? दुसऱ्या दिवशी मी नवलभाईंच्या बंगल्यावर गेले तेव्हा विमा कंपनीचे काही अधिकारी बंगल्याच्या गॅरेजजवळ उभे होते. नवलभाईही तिथेच होते. कार गॅरेजमधनं बाहेर काढण्यात आली होती आणि विमा कंपनीचा एक अधिकारी तिची पाहणी करत होता. मग त्यावेळेला कारची कंडिशन कशी होती? तिचा पुढचा बंपरजवळचा भाग आणि बंपर चेपलेला दिसत होता. बार. इन्स्पेक्टर पाटलांनी मान हलवत हुंकार भरला.
मिस अर्चना, मी आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. नाही, तो मला विचारू द्या. मला सांगा अर्चना, पार्टीत नवलभाईंनी दारू प्यायली होती? हो. किती? नाही, आता ते मी कसं सांगणार ना, त्यातलं मला काही फारसं समजत नाही. मी सांगतो, जीवनदास शहा म्हणाले. त्या दिवशी नवलभाई किमान 4 पेग तरी प्यायलेले होते. वास्तविक 2 पेगच्या वर ते कधी पित नसत, म्हणून ही गोष्ट माझ्या लक्षात राहिली. शिवाय आम्ही दोघेही जवळच उभे होतो. म्हणजे एक चित्र स्पष्ट झालं. आता आपण दुसरीकडे वळू. पाटील आता अगदी तन्मयतेनं माझं बोलणं ऐकत होते. नीताचं म्हणणं आहे की त्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला हरबिंदर सिंग आपल्या ताडदेवच्या फ्लॅटवर आला तेव्हा 3 वाजलेले होते. विविध भारतीवरचा मनोरंजन कार्यक्रम संपून लोकसंगीत सुरू झालं होतं. रेडिओ बंद करण्यासाठी नीता उठली होती तेव्हाच हरबिंदर सिंग आलेला होता आणि त्याच वेळी हरबिंदर सिंगच्या फियाटचा मागचा बंपर आणि आसपासचा भाग चेपला गेला होता. बरोबर आहे ना नीता, मी म्हणतोय ते? हां, हो हो, नीता काहीशी भांबावून जात म्हणाली. परिस्थितीला काहीसं विचित्र आणि वेगळं वळण लागतंय हे त्या मठ्ठ पोरीच्या डोक्यात आत्ता थोडंफार यायला लागलेलं असावं. म्हणजेच बघा, 3 वाजता फियाटचा मागचा भाग चेपला गेलेला होता, पण 4:30 वाजेपर्यंत ॲम्बॅसिडरवर साधा ओरखडासुद्धा उठलेला नव्हता. आता तुम्हीच मला सांगा मिस्टर पटवर्धन की हे कसं शक्य आहे की दोन्ही गाड्यांची दुपारी 2 वाजता एकमेकींशी धडक होऊन ॲक्सिडेंट झालेला होता? शक्य आहे का? खरंच हे कसं काय शक्य आहे, नाही का? पटवर्धनांनी आपल्या टकलावरनं हात फिरवत स्वतःलाच विचारलं. मी सांगतो कसं शक्य आहे ते. अचानक हरबिंदर सिंग आवेशानं म्हणाला. ही मिस अर्चना आहे ना, ही खोटं बोलतीये. अरे कशासाठी खोटं बोलेल? असेल काहीतरी कारण. कदाचित या विक्रमनी तिला पैसे दिले असतील किंवा या दोघांचं काहीतरी प्रेम प्रकरण असेल. केवळ ह्याला वाचवण्यासाठी ती. हे बघा, हे खोटं आहे. अर्चना काहीशा रडवेल्या आवाजात म्हणाली. अहो, माझी आणि ह्यांची काल ओळख झाली आहे. ह्यांच्याविषयी अजून मला पूर्णपणे काहीही माहिती नाही आहे. शिवाय माझं दुसऱ्या एका तरुणावर प्रेम आहे हो. आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे. वास्तविक अर्चनाला एवढं स्पष्टीकरण द्यायची काही गरज नव्हती, पण कदाचित हरबिंदर सिंगनं माझ्याशी तिचं प्रेमप्रकरण असल्याची शंका बोलून दाखवली आणि त्यावरून आपल्या प्रियकराचा काहीतरी गैरसमज होईल म्हणून घाबरून तिने ते स्पष्टीकरण दिलेलं असावं. हरबिंदर सिंग म्हणजे 14 ऑगस्टला दुपारी 2 वाजता मार्वे रोडवर तुमच्या फियाटचा आणि नवलभाईंच्या ॲम्बॅसिडरचा खरोखरच ॲक्सिडेंट झाला होता? हो. आणि तुझ्या मूर्खासारख्या बडबडण्यामुळे तो ॲक्सिडेंट तू खोटा ठरवू शकत नाहीस, समजलं? ठीक आहे, क्षणभर आपण धरून चालू की तो ॲक्सिडेंट झालेला होता. मग तो ॲक्सिडेंट कोणीच कसा पाहिला नाही? मार्वे रोड तसा निर्मनुष्य असतो, त्यावर फारशी वर्दळ नसते. ॲक्सिडेंटची वेळही तशी दुपारची आहे. या सगळ्या शक्यता जरी गृहीत धरल्या तरी संपूर्ण रोडवर एकही गाडी नसावी, एकही माणूस नसावा. शिवाय ॲक्सिडेंट झाला असं तुम्ही म्हणता तर त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल एरिया आहे. दुपारची वेळ असली तरी तिथे एखाद दुसरा माणूस, एखाद दुसरी कार किंवा ट्रक असायलाच हवा. कुणीतरी तो ॲक्सिडेंट पाहिला असेलच ना. 17 ऑगस्टपासनं 4ही भाषेतल्या प्रमुख वर्तमानपत्रातनं तो ॲक्सिडेंट प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार हवा असल्याची जाहिरात प्रसिद्ध होती आहे. पहिल्यांदा 100, मग 250 रुपये आणि शेवटी 500 रुपयांचं बक्षीससुद्धा जाहीर करण्यात आलेलं होतं. अहो, निदान त्या बक्षिसाच्या लालसेपोटी तरी कोणीतरी साक्षीदार पुढे यायला हवा होता, नाही का? मग असं असताना एकही साक्षीदार कसा पुढे आला नाही? पैशापेक्षा माणसाला स्वतःची जास्त काळजी असते. त्यातून या असल्या बाबी जिथे पोलिसांचा संबंध येतो, या असल्या लफड्यात कोणी पडायला धजावत नाही म्हणून कोणी साक्षीदार पुढं आले नसेल. ठीक आहे ना, मग हे सुद्धा एक वेळ आपण मान्य करूया. चला, करूया मान्य. पण मग तुमच्या ह्या मित्राने, या आयुबनी
मला 500 रुपयांची लालूच दाखवून आणि मी नाही म्हणताच मला धमकी देऊन त्या ॲक्सिडेंटचा खोटा साक्षीदार व्हायला का भाग पाडलं बरं? हरबिंदर सिंगनी आयूबकडे बघितलं. हा माणूस खोटं बोलतो आहे. आयूब रागानं माझ्याकडे बघत हातवारे करत म्हणाला, मी याला कुठलीही धमकी दिलेली नाही आहे, नाही किंवा 500 रुपयाची लालूच दाखवलेली नाही आहे. त्या ॲक्सिडेंटचा खोटा साक्षीदार व्हायला मी याला भाग पाडलं ही ह्याच्या डोक्यातनं निघालेली आयडिया आहे. माझ्या नावावर खपवायला बघतोय तो ती. हा स्वतःच बक्षिसाच्या लालसेनं खोटा साक्षीदार बनून त्या नवलभाईकडे गेला असणार. कोणत्या बक्षिसाच्या लालसेनं हो? हेच की वर्तमानपत्रात रोज छापल्या जाणाऱ्या जाहिरातीतल्या बक्षिसाच्या लालसेनं, दुसऱ्या कशाच्या? आपण त्या जाहिराती जाहिरातदाराचं नाव छापलंच जात नव्हतं. ती जाहिरात बॉक्स नंबरवर होती. मग मला कसं माहिती असणार की ती जाहिरात नवलभाईंनी दिली आहे? जीवनदास शहांनी काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, पुन्हा मिटलं. अरे ती जाहिरात तुझ्याही वर्तमानपत्रात छापली जात होती ना. तुला ते माहिती करून घेणं फारसं काही अवघड नव्हतं ना. पण मी स्वतःहून नवलभाईंच्याकडे गेलोच नव्हतो. त्यांनीच मला माझ्या लॉजवर फोन करून बोलवून घेतलं होतं आणि मला आणण्यासाठी मिस अर्चनाला कार घेऊन माझ्याकडे पाठवलं होतं. मग त्यांना माझ्या लॉजचा पत्ता कसा माहिती झाला? तूच सांगितला असशील. यांनी नव्हता सांगितला. मध्येच हलक्या आवाजात अर्चना म्हणाली, तसे सगळेजण अर्चनाकडे बघायला लागले. तो पत्ता स्वतः या आयूबने येऊन नवलभाईंना सांगितला होता. मी त्यावेळी नवलभाईंच्या केबिनमध्ये असलेल्या मोठ्या कपाटातून हवी असणारी एक फाईल शोधत होते. मी कपाटाच्या आड असल्यामुळे आयूबला दिसलेली नव्हते. आयूब नवलभाईंना सांगत होता की विक्रम नावाचा एक माणूस खारच्या जयदीप लॉजमध्ये आहे. त्यांनी 14 ऑगस्टचा तो ॲक्सिडेंट स्वतः पाहिला आहे. त्यांनी खिशातून विक्रमनं लिहिलेली एक चिठ्ठीही काढून नवलभाईंना दाखवली होती आणि म्हणून नवलभाईंनी स्वतः फोन करून विक्रमला आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं होतं. आता यावर तुम्हाला काय म्हणायचं हो आयूब साहेब? ही पोरगी खोटं बोलती आहे. हरबिंदर सिंग आत्ता जे म्हणाला तेच बरोबर आहे. ही पोरगी ह्या विक्रमच्या हातातली बाहुली आहे. त्याला वाचवण्यासाठी ती वाटेल तसं खोटं बोलती आहे. नीता, तूच सांग, तुझ्या फ्लॅटमध्ये आयूबनी मला धमकी दिली नव्हती? 500 रुपयांची लालूच दाखवून मला खोटी साक्ष द्यायला तयार केलं नव्हतं? माझ्याकडून नवलभाईंसाठी चिठ्ठी लिहून घेतली नव्हती? आयूबने नीताकडे बघितलं. त्याच्या नजरेत विलक्षण क्रूर खुनशी भाव उमटले होते. नीताचा चेहरा काहीसा भयभीत झाला होता. मला काही माहिती नाही आहे. हे बघ, तू या लोकांना घाबरतीयस म्हणून तू काही बोलत नाही आहेस. नाही, मला खरंच माहिती नाही. खरंच मला काही माहिती नाही. समजा, इन्स्पेक्टर पाटील म्हणाले. क्षणभर आपण असं गृहीत धरू का या दोन्ही गाड्यांचा एकमेकांशी ॲक्सिडेंट झालेलाच नाही आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो का या दोन्ही गाड्याचं नुकसान कसं झालं? मिस नीतानं पियाटची मागची बाजू चेपलेली पाहिली. मिस अर्चनाने ॲम्बेसेडरचा पुढचा भाग चेपलेला पाहिला. द ॲक्सिडेंट झालाच नाही तर या दोन्ही गाड्याची अशी अवस्था का व्हावी? मी माझा अंदाज सांगतो पाटील साहेब. पहिल्यांदा आपण नवलभाईंच्या कारबद्दल बोलू. 4:30 वाजता नवलभाई आपल्या ऑफिसमधनं बाहेर पडले तेव्हा त्यांनी दारू प्यायलेली होती आणि तीही आपल्या नेहमीच्या कोट्यापेक्षा जास्त. मिस अर्चनाच्या म्हणण्यानुसार त्यावेळेपर्यंत तरी त्यांची गाडी चांगल्या स्थितीत होती. आता 15 ऑगस्टच्या अंकात आलेली ही बातमी वाचा. असं म्हणत मी शांतारामनं आणलेल्या अंकातली 4थ्या पानावरची ती बातमी पाटलांपुढे धरली. पाटील साहेब, या बातमीनुसार 14 ऑगस्टला साधारण 5च्या सुमाराला एक ॲम्बेसिडर अंधेरीजवळच्या गिल्बर्ट हिलच्या अलीकडे असलेल्या आझाद नगरकडून येत होती. JP रोड क्रॉस केल्यानंतर लगेचच या ॲम्बेसिडरला ॲक्सिडेंट झाला. हा ॲक्सिडेंट प्रत्यक्ष पाहणाऱ्याचं असं म्हणणं आहे की कारचा ड्रायव्हर अतिशय निष्काळजीपणे गाडी चालवत होता आणि त्याच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरून तो दारू प्यायलेला असावा असं वाटत होतं.
JP रोड क्रॉस केल्यानंतर अचानक विरुद्ध बाजूनं येणाऱ्या एका टँकरला चुकवण्याच्या प्रयत्नात कारच्या ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला होता. टँकर तर सरळ निघून गेला, पण रस्त्यावरून सायकलवरून येणाऱ्या 2 शाळकरी मुलांना त्या कारनं जबरदस्त धडक दिली होती आणि मग तशीच पुढे जाऊन रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या लांब रुंद दगडाला ती कार धडकली. त्यानंतर लगेच त्या ड्रायव्हरनं कार कंट्रोलमध्ये आणली आणि तिथून पळ काढला. पाटील साहेब, माझ्या अंदाजानुसार तो कारवाला दुसरा तिसरा कोणी नाही तर नवलभाई पटेल होते. त्यावेळी ते नशेत होते. जर त्या अपघातस्थळी ते थांबले असते तर सगळा दोष त्यांच्या एकट्यावर आला असता, कारण ते दारू पिऊन गाडी चालवत होते. म्हणून घाबरून नवलभाईंनी तिथून पळ काढला होता. पण ॲक्सिडेंट तर झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये कारचा पुढचा बंपर फार वाईट पद्धतीनं चेपला गेला होता. नवलबाईंना जेव्हा याची कल्पना आली तेव्हा ते मनातनं जाम घाबरले. आपण जर कारच्या या बंपरबद्दल काही स्पष्टीकरण देऊ शकलो नाही तर या ॲक्सिडेंटशी पोलीस आपला संबंध निश्चित जोडतील याची त्यांना खात्री होती. कारण ॲक्सिडेंट प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी जर कारच्या या पुढच्या भागाच्या झालेल्या नुकसानीचं वर्णन पोलिसांना सांगितलं तर पोलीस तशा कारचा शोध घ्यायला सुरुवात करतील. प्रत्येक गॅरेजला सूचना देऊन ठेवतील की अशा प्रकारचं नुकसान झालेली कार दुरुस्तीला आली तर त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवावं. यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची भेट या हरबिंदर सिंगशी किंवा आयुबशी झाली असावी. या दोघांशी किंवा दोघांपैकी एकाशी नवलभाईंची आधीची ओळख असणार. त्याच दिवशी दुपारी 3 वाजण्याच्या आधी हरबिंदर सिंगच्या फियाटचाही असाच कुठेतरी ॲक्सिडेंट झालेला असावा. म्हणूनच या दोघांनी किंवा तिघांनी मिळून असं ठरवलं की फियाटचा आणि ॲम्बॅसेडरचा मार्वे रोडवर ॲक्सिडेंट झाला असं सांगायचं. फियाटचा मागचा बंपर आणि ॲम्बॅसेडरचा पुढचा बंपर चेपले गेले होते म्हणून असं सांगायचं ठरलं की नवलभाईंनी पाठीमागून येऊन हरबिंदरच्या फियाटला धडक मारली. समजा दोन्ही गाड्यांचे पुढचे बंपर चेपले गेले असते तर त्यांनी सांगितलं असतं की दोन्ही गाड्या समोरासमोर येऊन एकमेकांवर धडकल्या. या बनावाची अपघाती जागा मार्वे रोड ठरवायचं कारण या रोडवर तशी फारशी वर्दळ नसते. आजूबाजूला फारशी वस्ती नाही. शिवाय वेळ दुपारची निवडली गेली त्यामुळे त्यावेळी तसा हा रस्ता सुनसान असतो. त्यांनी जर कुठला मोठा रस्ता किंवा सतत ट्रॅफिक असणारा गर्दीचा रस्ता निवडला असता तर असा ॲक्सिडेंट झालाच नाही असं सांगणारे बरेच जण पुढे येण्याची शक्यता होती. दुसरं म्हणजे मार्वे रोड अंधेरीच्या गिल्बर्ट हिलपासून बराच लांब असल्यानं नवलभाईंना आपली ॲलिबी सिद्ध करता येणार होती. गिल्बर्ट हिलजवळ झालेल्या ॲक्सिडेंटशी कोणी त्यांचा संबंध जोडूच शकणार नव्हतं. आता दुपारची वेळ निवडण्याचं कारण असं असावं की एकतर हरबिंदर सिंग ॲक्सिडेंट ह्याच वेळेला झालेला असावा. दुसरं, नवलभाईंना ऑफिसच्या पार्टीत सामील होण्यापूर्वीची वेळ हवी होती, कारण 2 वाजता त्यांनी दारू प्यायलेली नव्हती. जर त्यांनी ॲक्सिडेंटची वेळ 4:30 नंतरची निवडली असती तर ह्या ॲक्सिडेंटच्या चौकशीत पुन्हा त्यांच्यावर तोच ठपका आला असता की त्यांनी दारू पिऊन ॲक्सिडेंट केलेला आहे. हे बघा, हा माणूस स्वरचित कहाणी सांगतोय, स्वतःच्या कल्पनेतली. हरबिंदर सिंग संतापानं थरथरत म्हणाला. हे बघा मिस्टर हरबिंदर सिंग, तुम्ही जरा ग बसा बरं का. इन्स्पेक्टर पाटील काहीशा कडक स्वरात म्हणाले. कदाचित या संपूर्ण केसचं मी केलेलं विश्लेषण मनातून त्यांनाही कुठेतरी अपील झालेलं होतं. पाटील मला उद्देशून म्हणाले, ठीक आहे, आपण हे मान्य केलं का गिल्बर्ट हिलच्या जवळ झालेला ॲक्सिडेंट नवलभाईंनी केला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या कारच्या पुढचा बंपर चेपला गेलता. आता हरबिंदर सिंगच्या फियाटच्या मागच्या बंपरचं झालेलं नुकसान याच्याबद्दल काय अंदाज आहे बाबा तुझा? वा पाटील साहेब, आता हेही आम्हीच सांगायचं का? त्या आईला आता एवढं सगळं सांगितल्यावर जरा आपलं खाकी डोकं चालवून काढा की शोधून. पण नाही, आयता गोळा हातात मिळाल्यावर तो तोंडात टाकायचं काम आम्हीच करायचं, कारण आम्हालाच खाज आहे ना. आणि तसं म्हटलं की वर मग सांगितलं होतं कोणी नको तिथे नाक खुपसायला असं म्हणायचं. पण पाटील साहेबांचा हा प्रश्न मला अपेक्षित होता. ते माझ्याकडनं आपल्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतल्याशिवाय मला थोडं सोडणार होते. मी पाटलांना विचारलं,
पाटील 14 ऑगस्टला दुपारी 2च्या सुमाराला फोर्टमधल्या MG रोडवर असलेल्या नॅशनल बँकेवर दरोडा पाडला होता. आठवतं आहे का? हा ना, अजून त्या दरोडेखोराचा पत्ता नाही लागला राव. त्या दरोड्याचं वर्णन 15 ऑगस्टच्या अंकात आलं होतं. हे बघा. असं म्हणत मी पहिल्या पानावर मोठ्या काळ्या टायपात असलेली हेडलाईन पाटलांसमोर धरली. शांतारामनी अंक हातात दिल्यावर पहिल्या पानावरनं नजर फिरवताना हीच बातमी वाचून माझा चेहरा उजळला होता आणि तीच बातमी वाचून माझ्या डोक्यातल्या तारा फटाफटा एकमेकांना जोडल्या जाऊन फिलिप्सपेक्षाही स्वच्छ प्रकाश माझ्या डोळ्यांसमोर पसरला होता. मुंबई नॅशनल बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा. पाटलांनी फक्त हेडलाईन वाचली, माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. आता पुढचा मजकूर मीच वाचून दाखवायचा का? मी हेडलाईन खालचा मजकूर मोठ्यांदा वाचायला सुरुवात केली. मुंबई तारीख 14. फोर्टमधील महात्मा गांधी रोडवर असलेल्या नॅशनल बँकेवर आज दुपारी 2 वाजता 3 सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घालून 3,60,000 रुपयाची रोकड लांबवली. या दरोड्यासंबंधी समजलेली माहिती अशी: या 3 दरोडेखोरांपैकी 2 जण बँकेत शिरले. त्या दोघांची हातात रिव्हॉल्वर होती. एकानं सगळ्या कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरच्या धाकानं सगळी रक्कम एका सुटकेसमध्ये भरायला भाग पडलं. त्यांचा तिसरा साथीदार बाहेर एका कारमध्ये थांबला होता. बँकेत शिरलेल्या दरोडेखोरांनी आपले चेहरे बुरख्याने झाकले होते. दरोड्यानंतर हे लुटारू त्या कारमधनं फरारी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणी अधिक चौकशी करता असं समजलं की जेव्हा बँकेत शिरलेले दोन्ही दरोडेखोर रक्कम असलेली सुटकेस घेऊन बाहेर पडले तेव्हा त्यांची वाट बघत कारमध्ये बसलेल्या साथीदारानं कार रस्त्याकडे तोंड करून उभी केली होती. ती रिव्हर्समध्ये घेत बँकेच्या दाराजवळ आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असताना गडबडीत कारचे ब्रेक वेळेवर न लागल्यानं कारचा मागचा भाग बँकेच्या दगडी पायऱ्या असलेल्या भागावर आपटला. पण त्यामुळे कारचं फारसं नुकसान झालेलं नसावं, कारण बाहेर आलेले दरोडेखोर कारमध्ये बसताच कार वेगात निघून गेली. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता कारचा नंबर कोणी सांगू शकलं नाही. मात्र दरोडेखोर ज्या कारमधनं पळाले ती पिवळ्या रंगाची फियाट होती, एवढीच माहिती पोलिसांना समजलेली आहे. या दरोडा प्रकरणी अद्याप कुणासही अटक झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही बातमी वाचून झाल्यावर मी पाटलांकडे बघत म्हणालो, पाटील साहेब, आता तुम्ही मिस्टर हरबिंदर सिंग साहेबांना विचारा ना की त्यांच्या फियाटचा रंग कोणता आहे. अरे, मुंबईत पिवळ्या रंगाची फियाट एक नाही ना. हरबिंदर सिंग माझ्याकडे बघत ओरडला. त्या क्षणी बाजूच्या रूममधल्या फोनची बेल वाजली. पटवर्धन साहेब, तुम्ही जरा फोन घ्या. जो कोणी बोलत असेल त्याला होल्ड ऑन करायला सांगा. मी 2 मिनिटात आलो, असं म्हणत पाटील बाहेर पडले. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित या कादंबरीचा 12वा भाग आज संपला. 13वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.